नमस्कार मित्रांनो, नेहमी पॉडकास्टसाठी आपल्यासमोर येणारा मी आज आलो आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि अकोल्यापासून काही अल्पशा अंतरावर असलेलं हे ठिकाण म्हणजे रुद्रायणी देवी. घनदाट वनराईने नटलेलं असं हे जंगलाच्या मधोमध असलेलं ठिकाण म्हणजे रुद्रायणी टेम्पल. आपण बघू शकता, हा जो मागं हे आहे तर हा तलाव आहे. आणि या तलावामध्ये दरवर्षी भरपूर पाऊस असायचा, त्यावेळेला कमळाची फुलं हे या तलावाचं वैशिष्ट्य आहे. बाकी मंदिर वगैरे मी दाखवतो आपल्याला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण पहाडावरती वसलेलं ठिकाण आहे आणि अतिप्राचीन म्हणून या मंदिराकडे बघितल्या जाते. आणि अकोला जिल्ह्यातल्या जवळपास सर्वांनाच परिचित असं हे मंदिर. आणि दरवर्षी नवरात्रीला इथं खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते. आणि त्याशिवाय पोळ्याचा सण म्हटला आणि पोळ्याचा दुसरा दिवस करीचा असतो. आणि त्या करीच्या दिवशी परिसरातले जवळपास बरेचसे शेतकरी आपल्या बैलांना दर्शनासाठी या पहाडावरती घेऊन येतात. आता याच्यामध्ये हे मंदिर जरी व्यवस्थितरित्या बिल्डअप केलेलं आहे आणि याच्यामध्ये पायऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत, परंतु 10-20 वर्षाआधी ज्या वेळेला इथं कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती, तर त्यावेळेला अशा पायऱ्या नसताना सरळ टेकड्याने याला चढावं लागत होतं. आणि त्यावेळेला माणसासोबत जे बैल आहेत, बैलांचेही करीच्या दुसऱ्या दिवशी इथं दर्शनासाठी बैलांना घेऊन यायचे प्रामुख्याने. तर तेही इथं खूप म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये अलौकिक आनंद देणारा तो क्षण होता, आजही आहे. आजही करीच्या याला परिसरातील बरेचसे शेतकरी आपल्या बैलांना इथं दर्शनासाठी घेऊन येत असतात. आणि शिवाय नवरात्रीला परिसरातील म्हणा किंवा जिल्ह्याच्या बाहेरीलही भाविक आवर्जून या दर्शनाला, देवीच्या दर्शनाला येतच असतात. आपण आता वरती बघूयात हळूहळू जाऊन की वरचा निसर्गरम्य वातावरण कसं आहे ते हे आपल्याला मी दाखवणार. तर हे आहे एकंदरीत पायऱ्या. आणि आता व्यवस्थापनाने या पायऱ्या वगैरे बांधून भाविकांसाठी एक सुविधा जरी केली असली तरी आधीच्या काळी तुम्ही इथे बघू शकता की हे इथं एक मंदिर आहे आणि या मंदिराला लागूनच ह्या जुन्या त्या काळातल्या बांधलेल्या पायऱ्या होत्या, जेणेकरून त्यावेळेला भाविक भक्तांना दर्शनासाठी जायला थोडी मदत होईल. तर ह्या त्या काळामधल्या पायऱ्या होत्या. तर हे आता जीर्ण झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत. तर याच्याच जागी आता नवीन पायऱ्या चांगल्या प्रकारे डेव्हलप करून अशा प्रकारे बांधलेल्या आहेत. आजी, तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रकला गजगे, गाव? गाव चिंचोली, रुद्रायणी. हां. इथं किती वर्षापासून सेवा करताय? लय 25 वर्ष वडे झाले. हां. आणि सुनीने सेवा मोडली तर घरच्या पायऱ्यात पडली, सारं ऑपरेशन व्हायला आहे. हां तरी मायने डबल आणलं. हां हां हां. मग रोज नित्य नेमानं येतात सेवा द्यायसाठी? रोज हां वदरलं झाडतो, पायऱ्या झाडतो, वर झाडतो हां आणि रोज येतो. हां. हो. आज वय किती आहे तुमचं? मावय 85. 85 वर्ष. हो. दात सगळे चांगले आहेत, जागेवर जात आहेत? नाही, शुगर, डायबिटीज काहीच नाही मध्ये. काहीच नाही. नाही. हां. तर ते नाही तर. हां 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 पुढे साहेब 2-3. हां हां हां. हो. बाकी कोणताही आजार नाही? नाही. हां. सकाळी किती वाजता येतात? सकाळी 9-9:30 हां. किती वाजेपर्यंत? 5 वाजेला. बरं, मग याचा काही मोबदला मिळते का? पायऱ्या झाडाचे देते ते माणूस 100 रुपये. हां हां मग बाकी वजन तसंच झालं. हां हां. तर आपण पाहिलं की ह्या 85 वर्षाच्या आजी आहेत आणि ह्या अविरतपणे 25 वर्षापासून या मंदिराशी जे किती पायऱ्या आहेत? 305.
305 पायऱ्या चढणे आणि 305 पायऱ्या उतरणे वयाच्या 85व्या वर्षी हे सोपी गोष्ट नाही. आज मी 42-43 वर्षाचा असताना मला वरती अजून अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून शिखरापर्यंत पोहोचलो नाही तर दम लागला. आणि आजी 85व्या वर्षी रोज सकाळी जाणे आणि संध्याकाळी येणे आणि सर्व पायऱ्या झाडून घेतात 385. तर खरंच हे कौतुकास्पद आहे. बदलले जातो. हां. हो हो. अकोला जिल्ह्यापासून म्हणजे अकोला शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेलं जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण आहे. हे येण्यासाठी तुम्ही बार्शी टाकळी मार्गे देखील येऊ शकता आणि चिखलगाव मार्गे देखील येऊ शकता. दोन्ही मार्ग आहेत. पैकी बार्शी टाकळीकडे येणारा जो मार्ग आहे इथून आणि इथून आपण सौंदर्य बघू शकता. आज 21व्या शतकामध्ये वनराईची संख्या, झाडांची संख्या जरी कमी झालेली असली तरी जे सौंदर्य आहे ते आज देखील येथील अबाधित आहे. मन ग रुद्रायणी माता तुझ्यात माझं मन ग, घेते मोबाईल लावते तुला फोन ग, घेते मोबाईल लावते तुला फोन ग, रोज रोज तुझी आठवण येते, मोबाईल घेऊन तुला मिस कॉल देते. रुद्रायणी माता तुझ्यात माझं मन ग, घेते मोबाईल लावते तुला फोन ग. वा वा वा, खूप छान खूप छान. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुख्य गाभाऱ्यामध्ये रुद्रायणी माता यांच्या मंदिराच्या. हा मुख्य गाभारा आणि या गाभाऱ्याला लागूनच ह्या अशा प्रकारे आपण बघू शकता हा सभामंडप उभारलेला आहे भाविकांसाठी आणि असे वेगवेगळे हे छोटे छोटे मंदिरं आहे. आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे जे मंदिर आहे हे नक्कीच आपल्याला एक भावमय वातावरण तर देतेच, त्याशिवाय हे निसर्ग तुम्हाला आणखीन ताजंतवानं बनवते. पायऱ्या चढून एनर्जी तुमची खर्ची जरी झालेली असली तरी देवीचे दर्शन आणि वरून टेकडीवरून बघितलेला हा जो दृश्य आहे हे तुम्हाला नक्कीच तुमच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला भर घालते आणि ताजंतवानं करते. आपण आता बघूयात आतलं देवीचं गाभारा. 305 मंदिरांच्या पायऱ्या पूर्ण करून यशस्वीरित्या आपण पोचतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. हे माता रुद्रायणी यांचं प्राचीन असं मंदिर आहे. हे आपण बघू शकता. अगदी आजूबाजूच्या सगळ्या टेकड्यापेक्षा सर्वात उंच टेकडी आणि त्या टेकडीवर उभारलेलं हे प्राचीन माता रुद्रायणी यांचं बसलेलं हे मंदिर. इथे दर मंगळवारी देखील भाविक भक्त दर्शनासाठी येतात आणि तसेही आपल्या सुट्यांचं नियोजन करून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. हे आपण बघू शकता की या मंदिराला थोडंसं रिनोव्हेशन केलेलं आहे, कारण जुन्या शिकस्त झालेले खांब वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं रिनोव्हेशन इथल्या व्यवस्थापनानं केलेलं आपल्याला दिसून येईल. हे मंदिर खूप प्राचीन असून आख्यायिका आहे की या मंदिराच्या दर्शनासाठी जेव्हा राम आणि सीता हे वनवासामध्ये निघालेले होते तर तेव्हा ते या देवीच्या दर्शनासाठी या अरण्यामध्ये आलेले होते, ज्यालाच आज रुद्रायणी माता मंदिर म्हणून आपण संबोधतो. त्यावेळेला कदाचित या क्षेत्राला वेगळं नाव असेल, या अरण्याला वेगळं नाव असेल. ते आख्यायिकेमध्ये जरी उल्लेख असला तरी अधिकृतरित्या त्याचं प्रॉपर नाव आपल्याला सांगता येणार नाही. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला हे असं काहीसं वातावरण पाहायला मिळते. हे पुजारी आहेत जे सेवा देतात मंदिराला आणि
हे जंगलातील सर्वात उंच अशा पहाडावर वसलेलं मंदिर आणि इथं हे आपल्याला वानर दिसते आहे. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे ठिकाण आणि इथून आपण वेगवेगळे दृश्य बघू शकता. किती उंचावर हा पहाड आहे. आणि पूर्ण वनराईनं आणि जंगलानं वसलेलं ठिकाण म्हणून अकोला जिल्ह्यामधलं हे जे ठिकाण प्रसिद्ध आहे. आपण दुसऱ्या बाजूला पहाडाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आणि इथून आपण हे दृश्य बघू शकता. खूप जोरात वारे वाहत आहे त्यामुळे कदाचित आवाजही स्पष्ट येणार नाही. परंतु आता हे 21सावं शतक आहे आणि 21सावं शतक असताना देखील हे आपण वनराई बघू शकता. हे मॅनमेड नाही तर हे निसर्गाने दिलेला हे वारसा आहे, देणगी आहे आणि ही आजही या परिसरामध्ये अबाधित आहे आणि जोपासलेली आहे. आज जरी काही प्रमाणामध्ये ही वनराई, ही झाडं हे विरळ झाले असले तरी हे आजही त्या प्रमाणामध्ये निसर्गाचं जे सौंदर्य आहे हे बहाल करत आहे.